Hello, good morning students. So this is the sixth lectures of chemical kinetics. Okay. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं, कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन्स. ओके, ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन पाहिलं होतं आपण. मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन्स काय, मग नंबर ऑफ रिएक्टंट्स मॉलिक्युल्स टेक पार्ट इन अ केमिकल रिएक्शन्स इज कॉल्ड ॲज मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन्स. त्यामध्ये अजून दोन डेफिनेशन सांगितले होते. कोणते दोन डेफिनेशन्स आहेत मग? एक आहे एलिमेंटरी ऑफ रिएक्शन आणि दुसरी आहे कॉम्प्लेक्स रिएक्शन्स. कॉम्प्लेक्स रिएक्शन कशाला म्हणतात? मग मेनी केमिकल रिएक्शन टेक्स प्लेस इन नंबर ऑफ स्टेप्स. दॅट स्टेप्स आर कॉल्ड एज द कॉम्प्लेक्स रिएक्शन. अँड एलिमेंटरी ऑफ रिएक्शन काय? मग एलिमेंटरी ऑफ रिएक्शन्स इन द कॉम्प्लेक्स रिएक्शन अ सिंगल स्टेप इज कॉल्ड एज एलिमेंटरी ऑफ रिएक्शन्स. ओके, मग त्या एलिमेंटरी ऑफ रिएक्शन मध्ये नंबर ऑफ रिएक्टंट्स मॉलिक्युल्स किती आहेत त्यांना म्हणतात मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन्स. मग हे जे मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन जे आहे त्यांचं क्लासिफिकेशन सांगितलं होतं. युनिमॉलिक्युलर रिएक्शन, बायमॉलिक्युलर रिएक्शन, ट्रायमॉलिक्युलर रिएक्शन्स. दॅट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे मॉलिक्युलॅरिटी अँड ऑर्डर ऑफ रिएक्शन्स. ऑर्डर ऑफ रिएक्शन्स तुम्हाला सांगितलं होतं. पहा, ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आहे? It is the sum of the exponent of the concentration which is expressed in a rate law. Rate law मध्ये जे आपण एक्सप्रेस केलेलं आहे कशाचं कॉन्सन्ट्रेशन? रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. त्यांचा जो पॉवर असतो त्यांची जे सम आहे. सो दिस इज द ऑर्डर ऑफ रिएक्शन्स. ठीक आहे. मग ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन यांच्यामध्ये काय नेमकं कंपॅरिझन आहे? त्या दोघांमध्ये काय बदल आहे किंवा दोन सेम आहेत का डिफरंट आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये पाहू ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन्स. ओके, चला लक्ष द्या एकदा. आता नेक्स्ट पॉइंट आहे पहा, ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन. ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन. ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन. बघा, दोन्हीचे डेफिनेशन्स तुम्हाला माहिती आहेत. ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन्स. आता काय याच्यामध्ये नेमकं आहे ते मी सांगतो. इन सम केसेस ऑर्डर अँड molecularity of reaction is same. काय मिळालं आहे? काही केसेसमध्ये, काही रिॲक्शनमध्ये ऑर्डर ऑफ रिॲक्शन अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन कशी असते म्हणलेलं आहे? सेम असते म्हणलेलं. मग कशी सेम आहे तर एक्झाम्पल सांगतो पहा. तर कालचंच एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. O3 ओझोन आहे. सो दॅट decomposes to give O2 plus O. Experimentally, आता हे माहिती आहे सर्वांना. Experimentally, rate of reaction is found that rate is equal to K concentration of O3. Okay, rate is equal to K concentration of O3. मग याचा जो ऑर्डर ऑफ रिएक्शन जे आहे फ्रॉम दिस आपण असं म्हणता येईल. फ्रॉम दिस वी से दॅट, म्हणजे आपल्याला म्हणता येईल वी से दॅट ऑर्डर ऑफ reaction is first order किंवा ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 1. म्हणून पुढे म्हणतो मी हेन्स इट इज
फर्स्ट ऑर्डर. किती आहे ऑर्डर ऑफ रिएक्शन 1. हेन्स इट इज फर्स्ट ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर. आता पुढं पहा, हे माहिती आहे सर्वांना. इन दिस रिएक्शन only one reactant molecules are take part in chemical reaction. ओके, केमिकल रिएक्शन्स. क्लिअर झालं का? काय मिळालेलं आहे इथं? काय मिळालेलं आहे इथं? इन दिस रिएक्शन ओनली वन रिएक्टंट मॉलिक्युल्स आर टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन्स. मग सांगा काय पुढं? रिएक्टंट मध्ये जर एकच मॉलिक्यूल असेल तर त्याला काय म्हणतात? मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन किती मग? 1. त्याला काय म्हणतात मग? युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स. ओके, मग ही कोणती रिएक्शन आहे मग? युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स. म्हणून पुढे लिहितो पहा मी तर, हेन्स इट इज युनिमॉलिक्युलर रिएक्शन. काय डाऊट आहे? ओके, हेन्स इट इज युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स. ओके, अजून एक पुढचं एक्झाम्पल सांगतो पहा. नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो. H2 plus Br2 gives 2HBr. हायड्रोजन 2 आहेत, ब्रोमीन. ठीक आहे. आता परत हे काय? एक्सपेरिमेंटली इट इज क्लिअर रेट ऑफ रिएक्शन इज फाउंड दॅट. इथं एक्सपेरिमेंटली rate of reaction is found that. काय रेट ऑफ रिएक्शन फाइंड झालेलं आहे मग? रेट ऑफ रिएक्शन इज फाउंड दॅट रेट इज इक्वल टू K concentration of H2 concentration of Br2. म्हणजे या केमिकल रिएक्शनचा रेट H2 आणि Br2 वर डिपेंड्स आहे. मग आपल्याला काय लिहिता येते तिथं? यांचा जो पॉवर आहे, आता मी डायरेक्ट लिहितो पहा, म्हणजे फ्रॉम दिस वी से दॅट वगैरे असं लिहित नाही. हेन्स काय याच्यामध्ये इट इज द ऑर्डर ऑफ रिएक्शन इज काय मग? ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 1 आणि हेर इज 1. सो ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 2. ओके, म्हणून असं लिहितो, order of reaction is 2. किती आहे? ऑर्डर ऑफ रिएक्शन 2 आहे. कसं आहे? ऑर्डर ऑफ रिएक्शन याचा जो पॉवर आहे तो 1 आहे, याचा जो पॉवर आहे तो 1 आहे. ज्यांना कोणाला माहित नसेल, काही डाऊट असेल, अडचण असेल तर परत ऑर्डर ऑफ रिएक्शन जे आहे ते लेक्चर पहा. ऑर्डर ऑफ रिएक्शन्स याचा जो 1 आहे, काहीच अवघड नाही, पाहायची सुद्धा गरज नाही. तर 1 आहे, तर 1 आहे, या दोघांची काय करायचं? बेरीज करायचं आपल्याला. ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 2. मग काय येतं इथं आपल्या इथं? हेन्स इट इज सेकंड ऑर्डर रिएक्शन. हेन्स इट इज सेकंड ऑर्डर रिएक्शन. पहा, सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे. पुढे काय सांगितलं? इन दिस रिएक्शन ओनली वन रिएक्टंट मॉलिक्युल्स मिळेल आहे. इथं काय आहेत मग? इन दिस रिएक्शन किती आहेत मग? 2 मॉलिक्युल्स. किती मॉलिक्युल्स आहेत? 2 मॉलिक्युल्स आहेत. H2 Br2 हे 2 मॉलिक्युल्स आहेत. इन दिस रिएक्शन 2 मॉलिक्युल्स आर टेक पार्ट in reaction. Take part in reactions. किती molecules आहेत? 2. Hence it is by molecular reaction.
काय मग हे बायोमॉलिक्युलर रिएक्शन्स. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं पहा, इट इज द वन, हेन्स इट इज द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर म्हणलं की काय आलेलं आहे तिथं, युनिमॉलिक्युलर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर म्हणलं की युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स. आणि इथं काय आलेलं आहे पहा, सेकंड ऑर्डर रिएक्शन्स. तर काय आलेलं आहे, बायोमॉलिक्युलर रिएक्शन्स. ओके, म्हणून आपल्याला असं लिहिता येईल पहा, इन जनरल किंवा इन जनरल in generally we say that order of reaction, we say that order of reaction and molecularity of reaction is same. Molecularity of reaction is same. कसं, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, and so on are the unimolecular, bimolecular, trimolecular, and so on respectively. याच्यानं असं म्हणता येईल, फर्स्ट ऑर्डर इज युनिमॉलिक्युलर आर द युनिमॉलिक्युलर. फर्स्ट ऑर्डर काय, युनिमॉलिक्युलर. सेकंड ऑर्डर काय आहे, बायोमॉलिक्युलर. थर्ड ऑर्डर काय आहे मग, ट्रायमॉलिक्युलर, अँड सो ऑन. ह्याच्यानं आपल्याला असं सांगितलेलं आहे. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस, इथून आता महत्वाचं आहे, चेंज झाला पहा लगेच. बट इन ॲक्च्युअली it is not clear. Okay, but in actually it is not true. असं म्हणतो मी, it is not true. Order of reaction and molecularity of reaction is not same. Okay. काय लिहिलंय, बट इन ॲक्च्युअली इट इज नॉट ट्रू. हे खरं नाही म्हणाले. कसं, ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन इज नॉट सेम किंवा नॉट इक्वल म्हणतो मी इथं, नॉट इक्वल्स. हे आपल्याला सांगता येईल. दिस सिच्युएशन्स, पुढे म्हणता येईल पहा, दिस सिच्युएशन इज फाउंड इन one of the reactant present in large amount. One of the reactant present in large amount. ओके, थोडंसं परत रिव्हिजन करतो, काय आहे ते पुढं कंटिन्यू करू. बघा काय म्हणलं, ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन म्हणलेलं आहे. इन सम केसेस ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन इज सेम. म्हणजे काही रिएक्शन मध्ये ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन कशी असते, सेम असते असं म्हणलेलं आहे. एक्झाम्पल सांगितलेलं आहे पहा, तुम्ही कोणते एक्झाम्पल घेऊ शकता. आता या केमिकल रिएक्शनचा रेट एक्सपेरिमेंटली फाइंड झालेला आहे. काय आहे, रेट ऑफ रिएक्शन इज फाउंड दॅट. आपल्याला सांगितलेलं आहे की हे आहे रेट ऑफ रिएक्शन कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3 वर डिपेंड्स आहे.
फ्रॉम दिस वी से दॅट काय म्हणता येईल आपल्याला, ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 1, ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 1, पॉवर 1 आहे, हेन्स इट इज काय मग फर्स्ट ऑर्डर. क्लियर. ओके. पुढे इन दिस रिएक्शन ओनली वन रिएक्टंट मॉलिक्युल्स आर टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन. या केमिकल रिएक्शन मध्ये एकच मॉलिक्यूल आहे O3. O3 म्हणजे 3 आहेत असं नाही, O3 हा एकच आहे. ठीक आहे, ओझोन एकच आहे, म्हणून हेन्स इट इज युनिमॉलिक्युलर रिएक्शन. काय मग, हेन्स इट इज युनिमॉलिक्युलर रिएक्शन. आता दुसरं एक एक्झाम्पल सांगितलं, हे झालं एक. ठीक आहे, तुम्ही म्हणाल मग 2 जर रिएक्टंट असतील तर काय ते सेकंड ऑर्डर आहे का हे सांगा. ठीक आहे, त्याच्यासाठी हे दिलेलं आहे सेकंड एक्झाम्पल्स. काय मिळालंय पहा, एक्सपेरिमेंटली रेट ऑफ रिएक्शन इज फाउंड दॅट. या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे तो काय आहे मग, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br2 वर डिपेंड आहे म्हणलेलं आहे. मग या दोघांवर डिपेंड असेल तर यांचा जो पॉवर आहे तो 1 आहे, म्हणून ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आहे मग 2. ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 2. एकदम सिंपल आहे. ऑब्जेक्टिव्हला सुद्धा सीईटीला बऱ्याच वेळेस हे विचारलेलं आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन्स विचारलेलं आहे, किंवा तुम्हाला जर याच्यावर डिपेंड आहे तर याचा रेट लॉ काय येत असतो. असे बरेच एक्झाम्पल जे आहेत ते तुम्हाला इथं मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर ऑफ रिएक्शनवर दिलेलं आहे, किंवा हे दोन असे रेट लॉ दिलेला आहे आणि त्याच्यावरून सांगितलेलं आहे की या केमिकल रिएक्शनचा ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आहे किंवा मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन काय आहे. ऑप्शन दिलेला आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 2, मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन इज 2, किंवा दुसरं ऑप्शन दिलेलं आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 1, मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन इज 1. ओके, असे वेगवेगळे काय ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला हे पाहून सांगता येते, बाकीचे ऑप्शन बघायची गरजच नाही. तुम्हाला हे जर कन्सेप्ट माहीत असेल तर इझिली तुम्ही हे एकदम सिंपल क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन्स. चला पुढे पाहू. तर ऑर्डर ऑफ रिएक्शन इज सेकंड आहे, म्हणून पुढे दिलाय या रिएक्शन मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स 2 आहेत, म्हणून ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असेल मग नंबर ऑफ रिएक्टिंग मॉलिक्युल्स 2 आहेत, म्हणून मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन काय बायोमॉलिक्युलर रिएक्शन. ओके, म्हणून ह्या दोन रिएक्शनच्या याच्यावरून आपल्याला असं सांगितलेलं आहे, किंवा जनरल आपण से करू शकतो, म्हणू शकतो त्याला काय म्हणलेलं आहे, फर्स्ट ऑर्डर इज द युनिमॉलिक्युलर रिएक्शन, सेकंड ऑर्डर इज द बायोमॉलिक्युलर रिएक्शन अँड सो ऑन, थर्ड ऑर्डर इज द ट्रायमॉलिक्युलर रिएक्शन्स. अशा प्रकारे आपल्याला म्हणते, कारण फर्स्ट ऑर्डर म्हणजे युनिमॉलिक्युलर, सेकंड ऑर्डर म्हणजे बायोमॉलिक्युलर आणि थर्ड ऑर्डर म्हणजे ट्रायमॉलिक्युलर, असं कन्क्लुजन काढलेलं आहे. म्हणजे एक काही थोडंसं याच्यानंतर, पण ॲक्च्युली काय झालं अजून पुढं पहा. आता इथून महत्त्वाचं आहे पहा अजून, बट इन ॲक्च्युली इट इज नॉट ट्रू. पहा मी हा जो पॉइंट आहे तो खूप महत्त्वाचा. आता इथून काय म्हणलेलं आहे, बट इन ॲक्च्युअली इट इज नॉट ट्रू. का ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन इज नॉट इक्वल म्हणलेलं आहे. आता हे कसं, तुम्ही तर पहिलं म्हणला होतात की सर ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन इज सेम आहे म्हणाला तिथून, आणि आता इथं ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन जे आहे ते इक्वल नाही असं म्हणाले. काय आहे मग नेमकं याच्यामध्ये ट्विस्ट. ओके, तर त्याच्यामध्ये ट्विस्ट असं आहे की काय सांगितलंय, नॉट इक्वल म्हणलेलं आहे. दिस सिच्युएशन इज फाउंड इन वन ऑफ द रिएक्टंट प्रेझेंट इन लार्ज अमाउंट. हे केव्हा सिच्युएशन भेटत असते मग, म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन इक्वल केव्हा राहत नाही. काय म्हणलेलं आहे त्यासाठी, जर समजा त्या रिएक्टंट पैकी एखादा जर रिएक्टंट जो आहे तो कसा असेल मग लार्ज अमाउंट मध्ये जर असेल तर त्या केमिकल रिएक्शनचा जो रेट आणि काय ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन डिफरंट असते. तर ते पाहूत आता पुढं काय, याचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ओके, हे क्लिअर झालं. ठीक आहे, पुढं हाच पॉइंट कंटिन्यू करायला मी त्याचं एक्झाम्पल सांगतो. आता काय कोणते एक्झाम्पल्स मी म्हणलेलं आहे की ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन सेम नाही असं म्हणलेलं आहे. आता त्याचं प्रूफ करूत आपण इथं. दिस सिच्युएशन इज फाउंड इन लार्ज अमाउंट म्हणलेलं आहे. एक्झाम्पल सांगतो. हायड्रोलायसिस ऑफ इथिल ॲसिटेट
इन ॲक्युअस सोल्युशन. ॲक्युअस सोल्युशन म्हणजे की वॉटर भरपूर प्रमाणामध्ये आहे. इथिल ॲसिटेटचं हायड्रोलिसिस केलेलं आहे. C2H5 COO CH3. C2H5 हा इथिल आहे, COO CH3 म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ते अशा प्रकारे आहे पहा. हा जो आहे तो इथिल ग्रुप आहे आणि हा जो आहे तो ॲसिटेट आहे. ओके, इथिल ॲसिटेट म्हणजे याचं हायड्रोलिसिस केलेलं आहे. हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होईल मग, हायड्रोलिसिस जे आहे करत असताना असं हायड्रोलिसिस केलेलं आहे H आणि इकडं OH. म्हणून इथं जो वॉटर आहे तो काय केलेला आहे, यूज केलेला आहे ॲक्वियसमध्ये. सो फॉर्मेशन ऑफ काय तयार होईल मग, C2H5 COOH आणि हे ॲक्वियस आहे. दुसरा CH3OH तयार होईल. CH3OH हायड्रोलिसिस केलं तर आपण CH3OH आणि हा C2H5 COOH हे असे दोन मॉलिक्यूल जे आहेत ते काय झाले, फॉर्मेशन झाले. तर याचं जो नाव आहे याचं नाव इथिल ॲसिटेट आहे. हा वॉटर मॉलिक्यूल आहे, हा इथाइल ॲसिटिक ॲसिड आहे. ओके, म्हणजे हा इथिल ॲसिड, हा काय मिथेल अल्कोहोल आहे. म्हणजे हे जे आहेत, आता काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, काय म्हणले तर रिएक्शन्स एक्सपेरिमेंटली रेट ऑफ रिएक्शन इज फाउंड दॅट. काय रेट आहे मग, या केमिकल रिएक्शनचा रेट आहे पहा, रेट आहे काय रेट आहे, रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2H5 COO CH3 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. ओके, पण या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे सो दॅट डिपेंड्स ओनली ऑन द इथाइल ॲसिटेटवरच डिपेंड आहे. कारण आहे त्याचं याच्यावर डिपेंड नाही. हा H2O कसा असतो, कॉन्स्टंट असतो. हे कॉन्स्टंट आहे. ओके, कॉन्स्टंट आहे. H2O कसा आहे, कॉन्स्टंट आहे. त्याला मी प्रोपेन OIC प्रोपेनॉइक ॲसिड असं म्हणतो. इथं प्रोपेनॉइक ॲसिड 3 कार्बन आहेत, प्रोपेन OIC ॲसिड, प्रोपेनॉइक ॲसिड. ठीक आहे. तर हा जो आहे तो या केमिकल रिएक्शनचा रेट या दोघांवर डिपेंड आहे असं म्हणलेलं आहे. पण ॲक्च्युली काय सांगितलेलं आहे की हा H2O जो आहे तो लार्ज अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे. म्हणून त्या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे ॲक्च्युली द रेट ऑफ रिएक्शन इज फाउंड टू बी बिकॉज, आता हे का, या केमिकल रिएक्शनचा रेट जो आहे तो हा फाउंड झालेला आहे. तो दोन्हीचं लिहिलेलं आहे, पण H2O कसा आहे, लार्ज अमाऊंटमध्ये आहे. म्हणून इथे लिहितो पहा बिकॉज, हे बिकॉज आहे H2O प्रेझेंट इन large amount, hence rate of reaction does not depends on concentration of H2O. concentration of H2O वर rate of reaction डिपेंड नाही असं म्हणलेलं आहे. केव्हा डिपेंड राहत नाही, जर समजा तो लार्ज अमाऊंटमध्ये असेल तर. एकदम सिंपल एक्झाम्पल सांगतो पहा तुम्हाला, तो लगेच क्लिअर होऊन जाईल. जर एखाद्या गोष्टीमधून किंवा एखादी वस्तू आहे त्याच्यामधून जर आपण काही अमाऊंट जर काढून घेतलं तर त्या पहिल्याच्या अमाऊंटला जर काही फरक पडत असेल तर त्याचा रेट त्याच्यावर डिपेंड असतो. असं असते. समजा एक खूप श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत. ओके, भरपूर पैसे आहेत, एक 2-4 करोड रुपये त्याच्याकडे आहेत. तर समजा आपण त्याच्यामध्ये 1-2 हजार रुपये जर घेतले किंवा तो दिला कोणाला,
ठीक आहे. तर त्याला तेवढं काही फरक पडतो का? नाही. म्हणजे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी झाले का? त्याला काहीच फरक पडत नाही ना, बरोबर आहे. पण एखाद्याकडे समजा 1000-2000 रुपयाचा आहे आणि तो जर समजा दुसऱ्याला एखाद्याला 1000 रुपये देऊन टाकला, तर त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर काय झालेला आहे? फरक पडत असतो. म्हणजे त्याचा जो रेट आहे तो त्याच्यावर डिपेंड आहे, त्या तेवढ्याच अमाऊंटवर काय त्या डिपेंड आहे तो. पण ज्या समजा कोट्यवधीश आहे त्यानं जर 1000-2000 रुपये जर सहज दिला कोणाला, तर त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर काय फरक पडतो का? पडणार नाही. ओके, म्हणजे त्याला काही फरक पडणार नाही तेवढ्याच्या अमाऊंटमध्ये. अजून एक एक्झाम्पल सांगतो. जर समजा आपण समुद्रामधून काय केलेलं आहे, समुद्रामधून एक भांडं काय केलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. तर समुद्राला काही फरक पडतो का? त्याचं कॉन्सन्ट्रेशन काही कमी होते का? नाही. म्हणजे त्याचा जो रेट आहे त्याच्यावर डिपेंड आहे असं आहे का? नाही. मीन्स रेट ऑफ द रिॲक्शन्स, ज्या केमिकल रिॲक्शनचा रेट म्हणजे कशावर डिपेंड असतो? एखाद्या कॉन्सन्ट्रेशनवर. जर समजा कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर बदल होत असेल, की त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये बदल झालेला आहे आणि ते बदल झाल्यामुळं त्याच्यावर जर परिणाम होत असेल, म्हणजे काय की त्याचा रेट त्याच्यावर डिपेंड आहे असा होतो. ओके, त्याचा रेट काय होत असतो? असा होतो. म्हणजे असं सांगितलेलं आहे की H2O खूप लार्ज अमाऊंटमध्ये आहे. ओके, H2O खूप जास्त प्रमाणात घेतलेला आहे. तर आणि हा इथाइल ॲसिटेट जो आहे तो खूप कमी प्रमाणात आहे. इथाइल ॲसिटेट रिॲक्टेड झालेला आहे. समजा आपण काय केलेलं आहे, वॉटर खूप घेतलेलं आहे, इथाइल ॲसिटेट काय केलेलं आहे, 10 ml घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्याला हायड्रोलायसिस करण्यासाठी किती लागेल? मग 10 ml लागेल. पण आपल्याकडे H2O जो आहे तो खूप जास्त आहे. H2O कसा आहे? खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. म्हणजे जसं तुम्हाला मी आता सांगितलंय समुद्र समजा. ओके, एक 10 लिटर काय आपल्याकडे H2O आहे. मग याच्यामध्ये 10 ml जर फरक गेला तर म्हणजे याचा कॉन्सन्ट्रेशनवर तेवढा बदल होत नाही. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन कसं असते सांगा? याचं जे H2Oचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कसं आहे? H2Oचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे. म्हणजे निग्लिजिबल काय झालेलं आहे त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे. निग्लिजिबल काय झालेलं आहे? बदल झालेला आहे. म्हणजे जसं तसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. ओके, सो म्हणजेच काय, रेट ऑफ रिॲक्शन जे आहे ते कशावर? H2O वर डिपेंड नाही. म्हणजे H2O थोडासा कमी झाला म्हणजे त्याच्यावर काही फरक पडलेला नाही. पण इथाइल ॲसिटेट जो आहे तो कमी झालेला आहे म्हणजे तो पूर्ण संपलेला आहे. म्हणजे त्या केमिकल रिॲक्शनचा रेट जो आहे तो त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, समजलं हे काय म्हणलेलं आहे? लार्ज अमाऊंटमध्ये आहे असं म्हणलेलं आहे. हेन्स ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स. आता मग पुढे म्हणतो पाहता, hence order of reaction is. सांगा आता, याच्यावर डिपेंड नाही. ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय येणार मग? 1. ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 1. इट इज फर्स्ट ऑर्डर. पण मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन किती आहे? किती आहे? मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन्स काय डेफिनेशन आहे? मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन आहे नंबर ऑफ रिॲक्टन्स मॉलिक्यूल टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन्स. बट मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन इज 2 आहे का? मग म्हणजेच फ्रॉम दिस किंवा हेन्स त्याच्यावर सांगता येतं पहा की हे ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय आहे? फर्स्ट ऑर्डर आलेला आहे आणि मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन किती आहे? मग इथं 2 आहे. इट इज बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. इट इज बाय मॉलिक्युलर रिॲक्शन्स. म्हणून आपल्याला शेवटी सांगता येईल ते फर्स्ट ऑर्डर आहे पण बाय मॉलिक्युलर रिॲक्शन आलेला आहे. म्हणून हे दोन इक्वल आहेत का? मग बट इन ॲक्च्युअली इट इज नॉट ट्रू. एक एक्झाम्पल तुम्हाला मी इथं प्रूव्ह करून सांगितलेलं आहे की ऑर्डर ऑफ रिॲक्शन अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन आर नॉट इक्वल. इन सम केसेस म्हणलं होतं आपण सुरुवातीला, पण काही केसेसमध्ये हे असं आढळलेलं आहे. म्हणून शेवटी जे आहे तुम्ही असं लिहितो, हेन्स
it is hence it is hence order of reaction is not equal to hence order of reaction is not equal to molecularity of reaction. Okay, so this is the molecularity and order of reactions. हा जो पॉइंट आहे हे जे सांगितलेलं आहे बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस हे ॲज इट इज तुम्हाला सूडो फर्स्ट ऑर्डरमध्ये येणार आहे. हे एक्झाम्पल आहे, ॲज इट इज हे सर्व एक्सप्लेनेशन्स येणार आहे. म्हणून हे सूडो फर्स्ट ऑर्डर काय आहे ते आपण पुढं पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सांगायलो की मी जेव्हा म्हणाल की सूडो फर्स्ट ऑर्डर जे आहे ते सांगत असता वेळेस तेव्हा बोलणार आहे की ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये जे आहे ते क्लिक झालं पाहिजे. हां यस, आपलं शिंदे सरांनी सांगितलं होतं की हे ऑर्डर अँड मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं त्यांनी की ऑर्डर ऑफ रिॲक्शन अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन हे सेम नाही. मग तसंच इतर त्याचा जो आहे तो आपल्याला कंपॅरिझन जे आहे ते करायचं आहे. सो दिस इज द ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन्स. सो टुडे विल स्टॉप हियर. Tomorrow will be continued.